हॅलो मित्रांनो, आपण काय केलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये फॉर्म्युला यूज करून काही प्रॉब्लेम सॉल्व केले होते. आपण पहिल्या एक ह्यामध्ये काय केलं होतं, फॅक्टरायझेशन पद्धत यूज केली होती रूट्स फाइंड करण्यासाठी. नंतर बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड यूज केली होती. आता थर्डमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक्सरसाइज 2.4 मध्ये फॉर्म्युला आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. ते फॉर्म्युला यूज करून आपल्याला काय करायचं आहे, रूट्स फाइंड करायचे आहेत क्वाड्रॅटिक इक्वेशनचे. जसे की एक्सच्या 2 व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायच्या आहेत. तर आपण मागच्या व्हिडिओमधून बघून तुम्ही बघितलंच असेल. आता काय करणार, आपण एक्सरसाइजमध्ये 1 बाय 1 क्वेश्चन घेणार आहोत. तर पुढं जायच्या आधी जर माझ्या चॅनलला शेअर केलं नसेल, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर चलूया आपण पुढं. तर हा दिला तुम्हाला क्वेश्चन, काय कम्पेअर गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन जनरल फॉर्म अँड राईट व्हॅल्यू. तर घेऊया आपण 1 बाय 1 क्वेश्चन. तर ए इक्वल टू एक्स स्क्वेअर मायनस 7x प्लस 5 इक्वल टू 0. सोल्यूशन, कंपेअर इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0. तर a इक्वल टू 1, b इक्वल टू -7 and c इक्वल टू 5. 2 नंबरचं बी काय, 2m स्क्वेअर इक्वल टू 5m मायनस 5. तर याला आपण ओरिजिनल फॉर्ममध्ये आणू तर 2m स्क्वेअर मायनस 5m प्लस 5 इक्वल टू 0. सेम compare equation with ax square plus bx plus c equal to 0, a equal to 2, b equal to -5 and c equal to 5. same c third number जो y square equal to 7y. solution आपल्या ओरिजिनल फॉर्ममध्ये घेऊ तर वाय स्क्वेअर मायनस 7y इक्वल टू 0. कंपेअर इक्वेशन विथ ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इक्वल टू 0, a इक्वल टू 1, b इक्वल टू -7 अँड c इक्वल टू 0. हे झालं तुमचं फायनल आन्सर. तर आता क्वेश्चन 2 वर जाऊ. तर हा तुमचा क्वेश्चन 2. त्याच्यामध्ये काय दिलं त्यांनी, सॉल्व द युजिंग फॉर्म्युला. म्हणजे फॉर्म्युला यूज करून काय करायचं आहे, इक्वेशन सॉल्व करायचं आणि त्याच्या रूट्स फाइंड करायचे. तर आपण करू सोल्युशन. गिवन इक्वेशन लिहू तर एक्स स्क्वेअर प्लस 6x प्लस 5 इक्वल टू 0. compare equation with ax square plus bx plus c equal to 0, a equal to 1, b equal to 6 and c equal to 5. तर आधी रूट मधला घेऊत आपण. b स्क्वेअर मायनस 4ac, b चा स्क्वेअर म्हणजे 6 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 5. तर 36 मायनस 4 1 4 5 चौक 20. तर 16 म्हणजे काय, बी स्क्वेअर मायनस 4ac इक्वल टू 16. तर फॉर्म्युला आपण घेऊ तर एक्स इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. बी किती आहे, 6 मायनस 6 प्लस मायनस अंडर रूट 6 डिवायडेड बाय 2 इंटू 1 -6 प्लस मायनस 4 चा स्क्वेअर किती 16 म्हणजे किती 4 डिवायडेड बाय 2 1. आता रूट सेपरेट करू आपण. x इक्वल टू -6 प्लस 4 डिवायडेड बाय 2 और x इक्वल टू -6 मायनस 4 डिवायडेड बाय 2. तर -6 मधून 4 गेले -2/2 म्हणजे -1 और 6 4 10 -10 डिवायडेड बाय 2. 2 पंचे म्हणजे 5
एक्स इक्वल टू 5 आणि एक्स इक्वल टू -1. हे झाले तुमचे रूट्स ऑफ इक्वेशन. सेम यातला अजून एक घेऊ तर नंतर पुन्हा थर्ड क्वेश्चन घेऊ. तर हे दिलं तुम्हाला गिवन इक्वेशन. तर आपण सॉल्व करू त्याला सोल्युशन. y² प्लस 1/3y इक्वल टू 2. त्याचा आपण छेद कॉमन करून घेऊ. तर 3y² प्लस y डिवायडेड बाय 3 इक्वल टू 2. हा 3 इकडे डिवाइड इकडे गेला मल्टिप्लाय होईल, कारण इथं आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून छेद समान करून घेतला आहे. 3y² प्लस y इक्वल टू 3 दोन्ही 6. तरी 6 इकडे प्लस इकडे आला मायनस होईल. 3y² प्लस y मायनस 6 इक्वल टू 0. हे झालं तुमचे इक्वेशन. तर कम्पेअर विथ ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0, a इक्वल टू 3, b इक्वल टू 1 and c इक्वल टू -6. b² मायनस 4ac इक्वल टू b म्हणजे 1, 1चा bचा स्क्वेअर 1 मायनस 4 इंटू 3 इंटू -6, 1 मायनस 4 12 इंटू -6. तर 1 प्लस 72 -12 इंटू -6 किती 72, 72 1 73. हे झालं तुमचा b² मायनस 4ac. तर आपण फॉर्म्युला लिहू तर y इक्वल टू -b प्लस मायनस √73. सॉरी फॉर्म्युला लिहायचा आपल्याला y इक्वल टू -b प्लस मायनस √b² मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. b किती आपलं 1 -1 प्लस मायनस √b² मायनस 4ac किती आलं आपलं 73 डिवाइड बाय 2 इंटू 3, कारण हे किती आपल्याला 3. तर -1 प्लस मायनस √73 डिवायडेड बाय 3 दोन्ही 6. तर सेपरेट करू आपण y इक्वल टू -1 प्लस √73 डिवायडेड बाय 6 और y इक्वल टू -1 मायनस √73 डिवायडेड बाय 6. तो हे काय आहे रूट्स ऑफ इक्वेशन. अशा प्रकारे आपण काय केलं होतं 3 इक्वेशन घेतले होते. जर राहिलेले 3 तुम्ही सॉल्व करा. जर तुम्हाला काही कळत नसेल किंवा काही जर अवघड वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा किंवा कमेंटमध्ये फोटो काढून पाठवा किंवा माझ्या व्हॉट्सअपवर पाठवा. माझा व्हॉट्सअप नंबर आहे 7447737871. तुमचा क्वेश्चन 3 काय म्हणतो, विथ द हेल्प ऑफ फ्लो चार्ट गिवन बिलो सॉल्व इक्वेशन x² प्लस 2√3x प्लस 3 इक्वल टू 0. तर मी चार्ट का लिहित नाही. चार्टमध्ये त्यांनी काय सांगितलं, पहिल्या चार्टमध्ये ABC ची व्हॅल्यू फाइंड करायला सांगितली. त्यानंतर सेकंड b² मायनस 4ac आणि नंतर फॉर्म्युला यूज करून त्याचे रूट्स फाइंड करायला सांगितले, जे की आपला रेग्युलर पद्धतीने सॉल्व करायचे आहेत. पुस्तकामध्ये बघून घ्या. आपण 1 बाय 1 सॉल्व करणार आहोत. पहिले ABC ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करायला सांगितली आहे. तर मी लिहितो पहिले इक्वेशन. हे झालं तुमचं गिवन इक्वेशन. हे झालं तुमचं कंपेअर ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0. त्याच्यावरून आपण a ची व्हॅल्यू किती आहे 1, b इक्वल टू 2√3 अँड c इक्वल टू 3. तर आपण फाइंड करू तर b² मायनस 4ac. आपल्याला त्यांनी सेकंड टर्ममध्ये काय सांगितलं आहे, b² मायनस 4ac फाइंड करा. तर b काय आहे
2√3चा स्क्वेअर मायनस 4 इंटू 1 इंटू 3. तर 2चा स्क्वेअर 4 इंटू √3चा स्क्वेअर किती 3 मायनस 4 1 4 4 3 12. तर 4 3 12 मायनस 12 इक्वल टू 0. बी स्क्वेअर मायनस 4ac किती आला आहे 0. आता फॉर्म्युला आपण हे करू x इक्वल टू मायनस बी प्लस मायनस अंडर बी स्क्वेअर मायनस 4ac डिवायडेड बाय 2a. बी स्क्वेअर मायनस बी किती आपला मायनस 2√3 प्लस मायनस √0 डिवायडेड बाय 2 इंटू ए किती 1. तर मायनस 2√3 तर √0चा किती 0 डिवायडेड बाय 2 1 2 बे कॅन्सल. तर मायनस √3 और मायनस √3 हे झाले एक्सच्या रूट्स ऑफ इक्वेशन किती आलं -3. तर अशा प्रकारे आपले 2.4 एक्सरसाइज संपलेली आहे. तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय करणार तर 2.5साठी जे काही एक्झाम्पल लागणार ते सॉल्व केलेले एक्झाम्पल घेणार आहोत, नंतर एक्सरसाइज घेणार आहोत. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो. जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना पण सांगा. थँक्यू.